2 हप्ते टाकण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी बँकेत पैसे वर्ग केले आहेत। मुख्यमंत्री साहेब पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी दिली आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती सांगितली। हे पैसे खरं म्हणजे मागील 4 दिवसापासून आम्ही वाटप करायला सुरुवात केली आहे, परंतु काही महिलांची केवायसी करण्याची अजून पण बाकी होती, त्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये पैसे देण्यासाठी अडचण निर्माण होत होती। जवळपास 50% महिला केवायसी करायच्या अजून पण शिल्लक राहिलेल्या होत्या, त्यामुळे केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी केवायसीची अट या ठिकाणी आज रद्द केल्या म्हणजे शिथिल केलेली आहे। सरकारने सांगितलं की 1 जानेवारी 2026 पासून केवायसीची अट या ठिकाणी पुन्हा लागू होईल। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी करण्याची अजिबात गरज नाही। आता तुम्ही म्हणाल की मागील 4 दिवसापासून पैसे देणार असं तुम्ही सरकारने बोलला होता, नेमकं का आमच्या बँकेमध्ये अजून पैसे दिलेले नाहीत? यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय की आम्ही फक्त केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देणार होतो, परंतु ज्यावेळी आम्ही चेकिंग केलं, चौकशी केली, त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की फक्त 50% महिलांनीच केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि 50% महिला अजून पण केवायसी करायच्या बाकी आहेत। त्याचं कारण म्हणजे काही महिलांना OTP येत नाही, काही महिलांना या ठिकाणी आता केवायसी करताना सर्व्हर डाऊन येत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ नये, त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ जावा म्हणून सरकारच्या माध्यमातून केवायसीची अटच या ठिकाणी आज रद्द केली आहे। त्यामुळे तुम्ही केवायसी करा, अगर केवायसी न करा। आज शुक्रवार 12 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी आता 100% केलं जाणार आहे। आज एकही लाडकी बहीण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिल्लक राहणार नाही, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। खरं म्हणजे वाटपाचा कालच शेवटचा दिवस होता, परंतु 1 दिवस सरकारने वाढवून तुम्हाला आता दिला आहे। आज शुक्रवार हा वाटपाचा लास्ट दिवस आहे। त्याचं कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की उद्या शनिवार असल्याने आता दुसरा शनिवार महिन्यातला, त्यामुळे बँका बंद असणार आहेत आणि परवा दिवशी रविवारी बँकांना सुट्टी असते आणि सोमवारपासून सरकारला नवीन वर्ष म्हणजेच आता 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाची मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी जोरदार तयारी करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे वाटपाचा फक्त शुक्रवार आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दोघांनी मिळून पैशांचं वितरण करा यासाठी 6000 कोटी रुपये बँकांना आता वर्ग केल्याने आता बँकांना आदेश दिलेत की आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, आज खरोखर 100% पैशांचं वितरण होणार आहे। लाडक्या बहिणी केवायसीची अट असल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता म्हणजेच या ठिकाणी 17वा आणि 18वा हप्ता देण्यासाठी आज सकाळीच केवायसीची अट या ठिकाणी रद्द केल्या। कारण केवायसीची जर अट त्या ठिकाणी सरकारने अशी ठेवली असली तर तुम्हाला पैसेच मिळाले नसते। बघा, या ठिकाणी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस झालं पैशांचं वितरण सुरू होतं, परंतु केवायसी केलेल्या फक्त लाडक्या बहिणींना हे पैसे येत होते आणि केवायसी करून पण अनेक बहिणींनी चुकीची केवायसी केल्याने त्यांना सुद्धा पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालं नव्हतं। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही, कारण केवायसी करताना महिलांना अडथळे येऊ लागलेत। महिला या ठिकाणी केवायसी करण्याच्या दुकानामध्ये नेट कॅफेमध्ये जाऊ लागलेत, परंतु केवायसी त्या ठिकाणी होईना झाल्या लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता वयाची या ठिकाणी अटीनुसार हे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला केवायसीची अट या ठिकाणी कॅन्सल करून तुमचं वय नेमकं किती आहे त्यानुसार तुम्हाला हे पैसे देण्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, केवायसीची अट रद्द केल्यानंतर राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या तुमच्या वयानुसार या ठिकाणी 6 याद्या तयार केल्या आहेत। आता बहिणींचे नेमकं तुमचं वय किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता आज किती मिळणार हे आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता निर्णय घेतला आहे। म्हणजे तुमचं वय वर्ष 21 ते 30 वयोगटातील असेल, नेमकं तुमचं वय वर्ष 31 ते 40 वयोगटातील आहे का 40 ते 50 वयोगटातील आहे का 50 ते 65 त्या ठिकाणी वयोगटातील आहे। या ठिकाणी जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तुम्हाला या ठिकाणी हप्ता तुमचा वाढवला जाईल, अशा प्रकारे सूचना देण्यात आलेत। यासाठी 5 ते 6 नवीन याद्या सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेत। आज शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी आता 14 जिल्ह्यातील एकही लाडकी बहीण आता शिल्लक राहणार नाही। काही जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मागील सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार
4 दिवसांमध्ये झालंय, परंतु कमी प्रमाणात झाले. उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आता शुक्रवार 12 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या आता वयानुसार लाडक्या बहिणीच्या वेगवेगळ्या 6 याद्या या ठिकाणी तयार केलेत. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जमा होत आहेत, काही बहिणींना फक्त 1,500 रुपये जमा होत आहेत आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या नियमात बसत नाहीत. आता त्यांना या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे आता त्यांचा लाभ या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा काहींचा देखील आता मिळणार सुद्धा नाही आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून KYC संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचा GR आलाय, ज्यामध्ये तुमची KYC करताना तुम्हाला सर्व्हर डाऊन येत असेल, तसेच तुम्हाला या ठिकाणी KYC करताना OTP मोबाईलवरती येत नसेल तर KYCची शेवटची तारीख सुद्धा देण्यात आल्या. तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी आता चेकिंग केले त्यावेळी असं लक्षात आलंय, तुम्ही जी KYC केल्या तर अनेक बहिणींनी गडबडीच्या नादात पुढचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येईल का नाही भीतीने आता KYC चुकीच्या मार्गाने केला असल्याचं पाहायला मिळतंय. त्या सुद्धा लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आता महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. परंतु आपला मूळ मुद्दा असा आहे, तो म्हणजे आज शुक्रवार आहे आणि आज 12 डिसेंबर आहे. कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना आता वगळण्यात येणार आहे, तुमचं वय नेमकं किती आहे, तुम्हाला 1,500 येणार का 3,000 रुपये येणार, याची खरोखर अपडेट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता KYC करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती 19 नोव्हेंबर होती. पहिला 19 नोव्हेंबर होती, परंतु सरकारने लाडक्या बहिणीसाठी KYC करण्याची मुदत वाढवून दिल्या. ती नेमकं कोणत्या तारखेपर्यंत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय KYC प्रक्रिया व्यवस्थित केलाय का परत एकदा चेक करून या. कारण KYC जर एकदा या ठिकाणी जर चुकली तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे, तुम्हाला KYC करण्यासाठी चान्स दिला जाणार नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 17व्या आणि 18व्या म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे एकत्र वितरण सुरू करण्याचे आदेश 5 मिनिटांपूर्वीच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत. त्यामुळे आता मेसेज तुम्हाला कोणत्याही क्षणी आज दिवसभरामध्ये तुम्हाला येणार आहे. काही बहिणींना 5 मिनिटांपूर्वी मेसेज येईल, काहींना तासाने, काहींना 2 तासाने, काहींना संध्याकाळपर्यंत, काहींना रात्री 12 वाजेपर्यंत. सर्वांना आज शुक्रवार 12 डिसेंबर रोजी पहिल्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना आता पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. पण हे पैसे 5 प्रकारे तुम्हाला देण्यात येणार आहेत, कारण महिलांचे 5 ते 6 गट या ठिकाणी पाडण्यात आलेत. पूर्वी सरसकट बहिणींना 1,500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे हप्ता दिला जायचा, पण यावेळेस वयानुसार तुम्हाला महिलांना हप्त्याचे पैसे या ठिकाणी काहींना कमी काहींना जास्त जमा होणार आहेत. कारण सरकारने आता KYCची अट रद्द करून वयाची अट या ठिकाणी आता लावली गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या वयानुसार 5 ते 6 वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला 1,500 मिळणार का 3,000 मिळणार का या नियमामधून तुम्ही बाहेर पडणार हेच तुम्हाला या ठिकाणी आता पाहायचं आहे. लाडक्या बहिणींना आज शुक्रवार आणि आज 12 डिसेंबर रोजी एकत्रित 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे सरकारने वयाच्या नियमानुसार पैसे आता तुम्हाला देण्याचं ठरवलंय. तसेच आता बँकांच्या नियमामध्ये देखील एक मोठा बदल झाला आहे. कारण बँकेमध्ये काय होऊ लागले सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल, त्या ठिकाणी बिहार असेल, कर्नाटक असेल, तर या बँकामध्ये या ठिकाणी बघा उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यामधून अनेक महिला या ठिकाणी काम करण्यासाठी आल्या आहेत. तुम्ही सुद्धा बाजारामध्ये इकडे तिकडे हिंदी बोलणाऱ्या महिला पाहिला असणार. काम करण्यासाठी, पोट भरण्यासाठी हिंदी बोलणाऱ्या महिला बाहेरील राज्यामधून आलेत आणि त्यांनी काय केले, आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून आता बँकामध्ये अर्ज भरलाय आणि सरकारला या ठिकाणी कळण झालंय की आपल्या मराठी महिला कोण आणि बाहेरील महिला कोण असं या ठिकाणी सरकारला समजणं झालंय. त्यामुळे आता या महत्त्वाच्या 8 अशा बँका आहेत, यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता त्या पण बाहेरील राज्यातील महिलांनी खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अशा बँकेचं खाते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळलेलं आहे. कारण सरकार म्हणतंय आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत फक्त त्यांनाच पैशांचं वितरण या ठिकाणी आम्ही आता करणार आहोत, बाकीच्या महिला रद्द करणार आहोत.
त्यामुळे आता या 8 बँकेत ज्या महिलांचं खातं आहे त्यांना पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी दिलं जाणार नाही। त्याचं कारण सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। केवायसी करताना या ठिकाणी अनेक बाहेरील राज्यातील महिला, हिंदी बोलणाऱ्या महिला आता या ठिकाणी त्यांनी पण केवायसी केली आहे, परंतु लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी काढली आहे। त्यामुळे आता केवायसीची अट रद्द केल्याने वयाच्या यादीत जर तुम्ही आलात आणि तुम्हाला या 8 बँकेत जर तुमचं या ठिकाणी खातं, आता 8 बँका कोणत्या आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे, जर तुमचं खातं जर यामध्ये असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता। त्यामुळे सर्वांनी आता काळजीपूर्वक बघायचं आहे। आज शुक्रवार 12 डिसेंबर रोजी कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या वयानुसार तुम्हाला 1500 मिळणार का 3000 मिळणार, तसेच या ठिकाणी कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत, कारण इतर बँकेमध्ये महिलांनी, हिंदी बोलणाऱ्या बाहेरील राज्यातील महिला आहेत त्यांनी सुद्धा खातं उघडले। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या आता बँका निवडण्यात आलेत। फक्त 12 बँकेमध्ये आता पैसे येणार आहेत आणि उरलेल्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या वयानुसार लाडक्या बहिणींना कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। लाडक्या बहिणो, काल एकनाथ शिंदे साहेब अचानक त्या ठिकाणी लाईव्ह येऊन पत्रकारांना काल दुपारी आता बोलले की 26 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर आम्ही काढले गेलेत। सर्व नियमामध्ये ते बसत होत्या, पण त्यांनी ही एक चूक केली, त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेलेत। पण त्यातल्या त्यात सरकारने नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे आता 6 नियम लागू केलेत। त्यातला पहिला नियम आहे वयाचा नियम। तुमचं वय नेमकं किती आहे, 21 ते 30 आहे का, तुमचं आता वयोगटाचा गट 31 ते 40 वयोगटातील आहे का, 40 ते 50 आहे का, 51 ते 60 आहे का, नेमकं 61 ते 65 वर्षामध्ये तुम्ही या वयोगटातील असाल तर तुमच्या हप्त्यांचं वाटण नेमकं कशा पद्धतीने होणार आहे ताबडतोब तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता समजून घ्यायचं आहे। अन्यथा 26 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी काय आता अपात्र करण्यात आली ती खाती, तर त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हा जो हप्ता 2 हप्त्याचं वाटप होतंय, तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्यासाठी 6 नवीन नियम लागू केलेत, ज्यामध्ये 14 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकेमध्येच पैशांचं वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत ते पैसे अजिबात येणार नाहीत। तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, तसेच स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, या 3 महत्त्वाच्या बँकेमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण या बँकामध्ये बाहेरील राज्यातील ज्या हिंदी बोलणाऱ्या महिला आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी काम करण्यासाठी आलेत, तर या बँकामध्ये त्यांनी खातं खोललंय आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसताना सुद्धा लाभ घेत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे डायरेक्ट त्यांचे खाते बंद करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत। त्यामुळे या बँकेत जर तुमचे खाते असेल 8 मध्ये तर तुम्हाला अजिबात पैसे येणार नाहीत। ही महत्त्वाची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहेत। राज्य शासनाकडून 14 जिल्हे आणि 12 बँकांची यादी या ठिकाणी आता जाहीर केली आहे। हे पैसे 14 जिल्ह्यातील फक्त या 12 बँकेमध्ये जमा होणार आहेत। या 14 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे आता जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आले। जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या ठिकाणी 14 जिल्ह्यातून असाल परंतु 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खातं खोललं असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तुम्हाला उशिरा पैसे मिळतील किंवा डायरेक्ट तुम्ही अपात्र होऊन जाला असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींनो, आता बघा, सरकारने तुम्हाला आज शुक्रवार आणि आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कोणत्या अटी लावलीत आणि कोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत लक्षात ठेवा। उद्या शनिवार आहे आणि दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे, परवा दिवशी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असते, रविवारची तुम्हाला माहित आहे, आणि सोमवारपासून आता या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे। नवीन वर्षाची म्हणजे 1 जानेवारी 2026ची तयारी जोरदार सुरू आहे। त्यामुळे आता केवायसीची अट रद्द करून पटकन आजच्या आज पैसे देण्याचं ठरवलंय। त्यामुळे केवायसीची अट रद्द केल्या, परंतु प्रॉब्लेम असा झालाय सरकारने आता वयाची अट लावण्यात आल्या। मग नेमकं आता ही वयाची अट नेमकं किती आहे, 21 ते 30 मध्ये तुमचं वय असल्यावर किती रुपये मिळणार, 31 ते 40 मध्ये वय असल्यावर तुम्हाला किती रुपये मिळणार, 41 ते 50 वय असल्यावर सर्वसाधारणपणे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, आणि या ठिकाणी तुमचं आता 50 ते 65 वयोगटातील तुम्ही असाल तर या ठिकाणी किती पैसे मिळणार आहेत हे सगळं सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। कारण की आता यामध्ये एक जरी चूक तुम्ही केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार आहेत, कारण की निधी वितरण त्या ठिकाणी सुरू झाले। कोणत्याही क्षणी दिवसभरामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत वयाच्या बाबतीतल्या नव्या 5 याद्या सरकारने जाहीर केलेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात असणाऱ्या 26 लाख लाडक्या बहिणी अचानक काल त्या ठिकाणी बाहेर करण्यात आलेत। एक छोटीशी चूक
तुमच्याकडून आता जर झाली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं वगळण्यात येणार आहे। त्यामुळे नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबरचा 18वा हप्त्याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, काय नियमानुसार मिळणार आहे आणि या ठिकाणी 2 हप्त्यांचे वितरण येत असल्यामुळे कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत, हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आता पहिली अट लावण्यात आल्या, तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत हप्ता व्यवस्थित मिळाला, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी आता तुमचं नाव योजनेत या ठिकाणी यादीमध्ये असलं पाहिजे। आता बघा, या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणी अचानक बाहेर गेलेत। अचानक बाहेर गेल्याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, ते म्हणजे आता त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत उत्पन्न महिलांचं चेक केलं होतं, त्यावेळी काय झालं, 2.5 लाखांच्या या ठिकाणी आतमध्ये असलेलं खोटं त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला महिलांनी काढलेला होता। परंतु या ठिकाणी महिलांनी खोटं रेशन कार्ड काढून त्या ठिकाणी उत्पन्न 2.5 लाख आहे असं दर्शवलंय। परंतु सरकारने ज्यावेळी मशीननं चेक केलं त्यावेळी महिलांना आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी द्यावं लागलं आणि आधार कार्ड पॅन कार्ड त्या ठिकाणी चेक केल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम दिसला, ते म्हणजे त्यांचं उत्पन्न 5 लाखांच्या वरती आहे, तरी पण त्यांनी खोटी कागदपत्रे काढून 2.5 लाखांच्या आतमध्ये तलाठी कार्यालयामधला तहसीलदार कार्यालयामधला या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात करू नका। सगळ्यात महत्त्वाची चूक आहे, जर थोडीशी जरी चूक केली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं या ठिकाणी वगळलं गेल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींनो, तुमचं वय किती आहे नेमकं? तुमचं वय या ठिकाणी आता 30 ते 40 आहे का 40 ते 50 आहे, 50 ते 65 आहे, कोणत्या वयामध्ये असल्यावर किती हप्ता तुम्हाला मिळणार आहे याचीच अपडेट तुम्हाला सांगणार आहे। कारण शुक्रवार आता आज जो दिवस आहे तर तो वाटपाचा शेवटचा दिवस आहे। उद्या दुसरा शनिवार बँका बंद असणार आहेत, परवा तर रविवारी बँका बंद असतात आणि परवा दिवशी त्या ठिकाणी सोमवारी पासून या ठिकाणी आता नवीन वर्ष येत असल्यामुळे मंत्रिमंडळाचं कामकाज सुरू होणार आहे। त्यामुळे आज कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही, सर्वांना पैसे मिळणार आहेत। फक्त या नियमामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना मात्र वगळण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। 14 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 14 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील आणि या 12 बँकेमध्ये ज्यांनी खातं खोललंय त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे, इतर बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। पोस्ट ऑफिसचा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा, महाराष्ट्र बँकेचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण KYCची अट अचानक रद्द केल्यामुळे या बँकांचा मोठा प्रॉब्लेम झाला असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता आपण सांगत आहे नेमकं कोणत्या या ठिकाणी 12 बँकेमध्ये पैसे येणार आहे। 12 बँकांची यादी झाल्यानंतर आता तुमच्या वयानुसार कोणाला किती पैसे मिळणार आहेत, 1500 येणार का या ठिकाणी 3000 येणार का या वयाच्या अटीमधून तुम्ही बाहेर पडणार ते सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे महिलांना 14 जिल्ह्यामध्ये येणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। आता सुरुवात करत आहोत कोणत्या बँकामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत। आता बँका तुमची असणं गरजेचं आहे, कारण हिंदी बोलणाऱ्या बाहेर राज्यातील महिलांनी आता अनेक लाडक्या बहिणी आम्ही आहोत असं या ठिकाणी खोटं आता कागदपत्र काढून बँकेमध्ये पैसे घेऊ लागलेत, त्यामुळे बँका अनेक वगळण्यात आलेत। फक्त याच 12 बँकेमध्ये आज त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती येणार आहे। 12 बँका सांगत आहे, तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघा। त्यानंतर तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्हाला किती मिळणार आहे सांगतो, आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची अट म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सांगतो। आता बघा, तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोणत्या बँका आज शुक्रवार आणि आता 12 डिसेंबर रोजी निवडण्यात आलेत नक्की बघा। बघा, या ठिकाणी पहिल्या 3 बँका सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये निवडण्यात आले। त्या बँकांचं नाव आहे कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। बघा, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे घेतलेत त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी वयाच्या मानानुसार मिळणार आहे। तुम्हाला वय किती आहे त्यानुसार तुम्हाला किती पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत ते पुढे तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे बँकांचा, ती म्हणजे या ठिकाणी बघा आता HDFC बँक, येस बँक आणि या ठिकाणी इंडियन बँक या 3 बँकांमध्ये सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून व्यवस्थित होत असतं आणि फास्ट होत असतं। त्यामुळे या बँकांची निवड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आल्या। त्यानंतर IDBI बँक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक, पंजाब नॅशनल बँक
आणि बँक ऑफ बडोदा या 3 बँकेमध्ये सुद्धा ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्रित बँकेमध्ये देण्यासाठी सरकारला आता काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित तुम्हाला हप्ता येणार आहे। परंतु कोणत्या वयानुसार तुम्हाला किती मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याचे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। त्यानंतर पुढचा या ठिकाणी महत्त्वाचा बँकांचा नंबर आलेला आहे, त्या बँकांचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। आता ते म्हणजे आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकामध्ये सर्वांनाच पैसे येणार नाहीत। या बँकांचा देखील एक प्रॉब्लेम झाला आहे। काय प्रॉब्लेम झाला आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळेच तुम्हाला गेल्या 4 दिवसापासून सरकारने पैसे सोडून पण पैसे जमा होईना झालेत। एक काम छोटंसं करायचं आहे, लगेच तुम्हाला तुमच्या या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। कोणतं काम करायचं आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या वयाच्या अटीनुसार तुमचं वय किती आहे, तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे देखील तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमचं वय जर 31 ते त्या ठिकाणी 40 वयोगटातील असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये मिळणार आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी 31 ते 40 वयोगटातील तुमचं वय वर्ष असेल तर त्यांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु गॅसचे 830 रुपये देखील या महिलांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। त्यानंतर तुमचं जर वय वर्ष या ठिकाणी आता 40 ते 50 मध्ये असेल तर त्यांना मतदान कार्डावरती तुम्हाला 2000 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि नोव्हेंबर डिसेंबरचे त्या ठिकाणी 3000 रुपये असं 3 लाभ मिळणार आहेत। परंतु जर तुम्हाला या ठिकाणी आता 65 वय असेल, म्हणजे 50 ते 65 वयोगटातील असेल तर तुमचं 60 वयावरील जर वय गेलं असेल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून गणलं जाल आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता महिन्याला मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून तुमचं वय जास्त असल्यामुळे तुम्हाला 3000 रुपये त्याचे मिळणार, नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 मिळणार, आता तुम्हाला गॅसचे 830 रुपये मिळणार। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मतदान कार्डावरती 2000 रुपये मिळणार। ज्यांचं वय वाढत गेले त्यांना तसा लाभ सुद्धा वाढवत गेल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता हा झाला मुद्दा, तर तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यांची निवड आता करण्यात आल्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत, त्या जिल्ह्यांची निवड आता बघा। यामध्ये वर्धा आणि यवतमाळ यामध्ये तुम्ही जर खातं खोललं असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल, KYC करा अगर न करा तरी पण तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा जर हे जिल्हे तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येत्या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, KYCची प्रक्रिया पटकन करून घ्या असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।